आई, हा जानू बोल ना. तुला माहिती आज काय झालं? अगं काय? जानू, हे तू जे काही सांगितलंस ना ते ऐकून काहीसं वाटलंय म्हणून सांगू. अगं तू सासरी गेलीस तेव्हापासून सारखी धाकधूक वाटत होती ग. म्हटलं माझी पोर एकटी आहे तिकडे, त्या घरात रमेल नाही रमणार, कोण तिची काळजी घेईल, कशी राहील. आई, पण काही म्हण, आमचे जावई बापू लाखात एक आहेत बघ, त्यांची खूप काळजी घे. हा, आणि हे बघ ते लाड करतायत म्हणून जास्त हट्ट करायचे नाही. हॅलो. हां सूरज, ती आत्ताची जी मीटिंग आहे ना ते फिक्स कर, मी आलोच. उद्या घरात मायक्रोफोन लावायला हवा. जान्हवी काय बोलते, कोणाशी बोलते, हे जर का मला कळलं नाही ना तर मला वेळ लागेल. काल मी इतकं सांगूनही तुम्ही आज परत आलात? अहो, एक मिनिटात तुमचा खरंच खूप गैरसमज होतोय. कसला गैरसमज? मी फक्त साडी द्यायला अगं आलो कोण? होतो ताई. अरे सिद्धू बाळ, दारात काय उभा आहे? आत तर बोलू. अहो नाही 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 काकू, मला खरंच खूप काम आहे. मी फक्त ताईला साडी द्यायला आलो होतो. अगं सिंचना, काम काही तुझी संपत नाही. हा, प्रत्येक वेळी आपलं हेच कारण आहे. उभा काय आज चल. अगं नाही 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 ताई, ही साडी घे, मी मी निघतो, मला काम आहेत खरंच. काम होत राहतील सिद्धू, नंतर तू आधी आज चल. आ, ये ये ये. बरं ठीक आहे. काय गे, डोळे काय वटारत होतीस त्याला? मग काय आई, अचानक कसं काय त्यांना त्यांच्या बहिणीबद्दल इतका पुळका आला? अगं भाऊ आहे, वाटणार प्रेम. आणि सगळ्यात महत्वाचा माझा मित्र आहे, कधीही येऊ शकतो. हा, अगं असं काय करतेस, मी तुला सांगितलं नाही का, देवळातला माझा नवीन मित्र. अगं त्या दिवशी तुझ्या हातचा चहा नाही का घेतला त्याने, त्याला इतका आवडला होता. चल पटकन टाक एक कप चहा. अगं आई, ये बस. काय रे सिद्धू, कसा आहेस? मी मस्त. हां मॅडम काय? एवढी कसली घाई रे तुला? बाहेरूनच चालला होतास तो? अहो नाही नाही, आज खरंच कामं होती जरा ते. बरं आता बस, हो. आलाय सो बसून घे. चल. चल, चल, बस चल, रे बाळा, बस बस बस. बस. तुला एक गंमत माहितीये सिंचना? अगं मला हे कळण्याआधी की तू याची बहीण आहेस, याची माझी ओळख झाली होती. अगं माझा मित्रच हा, देवळात भेटलो आम्ही. तेव्हाही हा बहिणीबद्दल बोलायचा, पण मला कुठे माहिती होतं तुझ्याबद्दल बोलतोय. खरंच की काय? काय रे, कधी बोलला नाहीस तो मला? अगं तेव्हा मला थोडी माहिती होतं की या तुझ्या सासूबाई आहेत त्या. पण आता मला कळलंय की तू खूप छान घरात आलीस. सारखं भावना, अगं उभी काय, चहा कर ना. तुझ्या हातचा चहा त्या दिवशी आवडला होता त्याला खूप. पण अरे
यांनी आईवर अशी काय जादू केली आहे की तिला यांचं सगळंच पटतं. विणा बघ कोण आलाय. काय रे सिद्धू, कसं आहेस? मी मस्त. घरी बरे आहेत ना सगळे? हा घरी मस्त आहेत सगळे. भावना, चहा. मिलो आधीच चिडली होती, आता तर डोळ्यांनी जाळून टाकेल मला. घे बाळ. हा हळू 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 रे बाळा, हळू. कडक चहा. कडक चहा आहे एकदम. म्हणजे आलं आणि साखर एकदम परफेक्ट आहे. बघ, ज्याला आयुष्यभरात चहा प्यायला मिळेल ना, तो खरंच लकी आहे. म्हणजे यांचा होणारा जो नवरा असेल तो लकी. काय झालं काकू, मी काही चुकीचं बोललो का? अहो मी फक्त चहाचं कौतुक केलं, यांना चिडायला काय झालं? काही नाही रे बाळा, नंतर सांगते. तू घे ना चहा, घे. देवी आई, माझ्या पोरीचं लग्न ठरू दे ग. एवढीच इच्छा आहे माझी बघ. कोण? माझ्याशी बोलला का तुम्ही? काय पाहिजे का तुम्हाला? अहो डोळे काम नाही करत माझे, दिसत नाही मला. तुम्हाला काय सांगायचं ते बोला बरं. बर बर, तुमचं नाव काय? देवाचं नाव आहे शंकर, महादेव. बरं 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 बरं, माझी आता ना पोरगी येईल बघा. हा, तिला सांगा समद, तिला समद कळलं. तुला कितीदा सांगितलं ग हे असल्या लोकांची बोलत जाऊ नको म्हणून. अगं तो ऐक नाही ग. हा, मला वाटतं त्याला बोलता येईना. बघ तरी काय सांगतोय ते, बघ त्याला काय हवं ते. मला नका सांगू, हे असली बनावटी लोक लय बघितलेत मी. अगं असला तसला नाही तो, मला वाटतं मुका आहे. बघ जरा. कोण यो मुका? नाटक करत असेल. ते गरिबीचं पण नाटकच करते आणि हे पण सोंगच करत असेल. मुका ए बाबा, एवढं बोलायला कळत नाही होय तुला? ऐकत का बसलाय? चल निघ ना, निघ. अरे निघ ना बाबा. आई, तुझ्या याच्याशी पुन्हा बोलताना दिसली ना, तुझा यो गाडा बी गेला आणि फुलं बी गेली. घरातच कोंडून ठेवते बघ तुला. आपल्याला आपलं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र मिळून एक टीम म्हणून काम करावं लागेल आणि खूप मेहनत घ्यावी लागेल. सो आपण हे टार्गेट पूर्ण करूनच दाखवूया.
अरे देवा, हे दार तर उघडतच नाहीये. जस्ट मोमेंट गाईज. तो आपल्याला आपलं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला आपली स्ट्रेंथ आणि वीकनेस ही कळली पाहिजे आणि त्यावर आपण काम केलं पाहिजे. कसं उघडेल हे दार? तर मला भाज्या आणायला बाहेर जायचंय. आता जयंत येईपर्यंत इथेच थांबू का मी? काय करू? हा, खिडकीतून वॉचमॅन दादांना आवाज देते आणि त्यांना सांगते बाहेरून हे दार उघडायला. वॉचमॅन दादा, वॉचमॅन दादा. अरे बापरे, इथे तर सगळं पॅक आहे. आता आता माझा आवाज कसा ऐकू जाईल वॉचमॅन दादांना? आणि कसं सांगू मी त्यांना दार उघडायला? काय करू? ह्या घरात ना बाबा सगळंच अजब आहे. कुणी इथे येईल तर गोंधळून जाईल. काय करू आता? काय करू मी आता? एकतरी दार पण उघडत नाहीये. खूप बोर होणार आहे आता मला. काय करू? जयंतला कॉल करू का? नाही, नको. त्याला कॉल केला ना तर हातातली सगळी कामं सोडून लगेच घरी येईल तो. काय करू? आईला कॉल करते. नाही, नको. आईला जर कॉल केला आणि मी जर तिला सांगितलं ना मला घरचं दार उघडता येत नाहीये, तर माझ्या घरात सॉलिड अशा पिकेल. काय करू आता मी? ह्या सगळ्या वस्तू म्हणजे अशा छान दिसतायत, पण ह्याच्या जागी जर बहरलेल्या फुलांचं फ्लॉवर पॉट इथे असेल ना तर ते अजून जास्त छान दिसेल. आणि आता तसंही हे घर माझंच आहे, त्यामुळे इथे जानूचा स्पेशल टच तर हवाच. चला मिसेस जयंत कानेटकर, लागा कामाला. परफेक्ट. मस्त. नाईस. बरोबर. आता हे करा.
काय चाललंय आनंदी मॅडमचं? आजोबा मी मॅथ्स करते. मॅथ्स? अरे बापरे, म्हणजे खूपच मोठं काम करतेस. चालू दे चालू दे. काय श्रीनिवास, कसा गेला आजचा दिवस? दिवस चांगला गेला गाई, पण आज इतकी गर्दी होती ना वर्कशॉप मध्ये, जणू काही सगळ्यांना आजच गाड्या सर्व्हिसिंगला द्यायच्या होत्या. कंटाळा आला, डोकं दुखतंय जरासा. ए जानू, एखादं छान गाणं ऐकव ग. काय नाही, जानूचं गाणं ऐकलं ना की माझी डोकेदुखी अशी पळून जाते लगेच. काय लक्ष्मी? अहो जानू इथे कुठे, सासरी ना. अरे हो, खरं तर जानूचं काल परवा लग्न झालंय, पण ती गेल्यापासून असं एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण होत नाही. तिच्या बडबडीने घर अगदी दुमदुमून जायचं, पण आता ती घरी नाहीये तर घर कसं शांत शांत वाटतंय नाही. खरंय वहिनी तुमचं. जानू घरात असताना एखाद्या मस्तीखोर मुलीसारखी इकडून तिकडे बागडत असायची बस. आता जाता येता टपली कोणाला मारायची हेच कळत नाही मला. मला पण जानू मावशीची खूप आठवण येते. ती माझ्यासोबत किती खेळायची. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लळा होता तिचा. हेच तर महत्वाचं आहे ना भावना. माणसाने एक वेळ पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसांचं प्रेम कमवायला पाहिजे. आणि आपली जानू या बाबतीत अगदी तरबेज होती. सगळ्यांचा जीव तिच्यावर, सगळ्यांची लाडकी. घरात म्हणू नका, बाहेर मित्रमंडळींमध्ये म्हणू नका. खरंय आई. हे सगळं तुझ्यामुळे झालंय बघ लक्ष्मी. तू माझ्या दोन्ही नातींवर संस्कार केलेस आणि याचं सगळं श्रेय मी तुलाच देते बघ. नाही सासूबाई, माझ्या लेकी कुणीच आहेत. अहो चहा आणते. हं? आलं जास्त. हं. जयंत थांब. काय छानवी? जयंत एकच मिनिट थांब. काय झालं? हो जयंत. कसं दिसतंय हे? छान दिसतंय ना? काय झालं जयंत? हे सगळे चेंजेस मी केले होते. तुला आवडले नाहीत का? नाही जान्हवी. जान्हवी, या फक्त वस्तू नाही आहेत माझ्यासाठी. ह्यातल्या एकेका गोष्टीशी ना माझं वेगळंच नातं आहे. आणि
ह्यातल्या कोणत्याही वस्तू जर का त्यांना त्यांच्या जागेवरून हलवलं ना तर मला फार त्रास होतो. जान्हवी, मी काय म्हणतोय हे तुला कदाचित कधीच कळणार नाही. तुम्हाला तरी कळायला हवं होतं. तिने तुमची जागा बदलली आणि तुम्ही तरी कशी बदलू दिली तिला? ए आई, हा काय बोलतोय? अरे तो म्हणतोय की आपली जानू लग्न करून सासरी गेलीये, तिची खूप आठवण येते ना, म्हणून अंगत पंगत बोलवले त्यांनी. अगं मग आठवण येते, मग अंगत पंगत कशाला बोलवली? अजून आठवण येईल. दादा, अरे अरे हो, त्याची भावना समजून घे ना. काय करू? जान्हवीला फोन? अहो काय काय करते? कर ना फोन जानूला. आता जेवणाची वेळ आहे, कुठे करायचं आता? अरे लक्ष्मी, करून तर बघ. कर. पहा, नाही उचलत आहे. राहू दे. जाऊ दे, कशाला? जयंतला फोन कर ना. नाही नाही, मी नाही करणार. काहीतरी काय. एवढं काय? नाही नाही नको. बरं, मी करतो. अगं त्यात काय झालं? हे बघ, जयंतला एकदा फोन करून बघूया. समजा त्याने नाही उचललं तर परत नाही करायचा फोन. त्यात काय? एकदाच करा. अगं हो, एकदा तरी करू ना. हो. मग करू तर ते. बाबा, नमस्कार बाबा. नमस्कार जयंत, कसा आहेस रे? अरे खर तर लक्ष्मीला बोलायचंय तुझ्याशी. हा, देतो तिला फोन. बोल. बोल ना.
जावई बापू नमस्कार. हाय. माफ करा एवढ्या रात्रीचा फोन करतोय आम्ही. ते म्हणजे जान्हवीलाच केला होता, तिने उचलला नाही. असं काय झालं ना, आज अंगत पंगत होती, आठवतंय ना तुम्हाला? सगळ्यांनाच जान्हवीची आठवण आली. मग सगळेच म्हणाले जानूशी बोलूया, जानूशी बोलूया, म्हणून फोन केला. आहे का जान्हवी तिकडे? हो का? वा. आई मी एक काम करतो, मी एक 10 मिनिटात कॉल बॅक करतो. ओके? हो हो चालेल, आम्ही वाट पाहतो. हो हो. या बाय. काय म्हणा? 10 मिनिटांनी करतायत म्हणाले. गडबडीत असतील काहीतरी कामात. अगं हो, पण उगाच काय करतायत ना फोन म्हणाले, मग उगाच तुझं ना आपलं. करणार आहे जयंत, फोन करणार. अजून किती वेळ थांबायचंय? अरे संतोष, काय चाललंय तुझं? जानू करता 10 मिनिटं थांबू शकत नाहीस का तू? भावना, मला झोप आली. भावना घेऊन जा तिला आत. हो चला. सॉरी, तुम्ही उशी तिकडे. जान्हवी, जान्हवी प्लीज नको ना असं मूड ऑफ करून घेऊस. हे बघ, तुझा असा पडलेला चेहरा ना मला बघायला आवडत नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा मला त्रास होतो. काय करू, ते माझं नेचर आहे. या सगळ्या गोष्टींची सवय व्हायला तुला थोडा वेळ जाईल. पण तुझा मूड चांगला होण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय मी. तू लवकर फ्रेश हो आणि खाली ये. मी वेट करतोय. अरे सिद्धू, अरे सिद्धू, अरे ये बाळा, बस. ये. ते सिंचनाताईने गाडी सर्व्हिसिंगला दिली होती ना, ती द्यायला आलो होतो. बरं बरं. पण नेहमी तर हे काम हरीश करतो. हो पण यावेळी तिने सिद्धूला सांगितलं होतं. हो, ताईने मला सांगितलं होतं. ही चावी. ताई कुठे आहे? ऍक्च्युली ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. त्यांची आज नाईट आउट आहे. अच्छा, लग्नानंतर पण ताई नाईट आउट वगैरेला जाते का? म्हणजे चालतं तुला? त्यात काय झालं? अरे लग्न झालं असलं तरी मैत्रिणी आहेच की तिच्या. मग तुम्ही सगळे असे का जमलात? काही कार्यक्रम वगैरे आहे का? अरे याला अंगत पंगत म्हणतात. आम्हाला जेव्हा एकमेकांशी काही बोलायचं असतं, काही चर्चा करायची असते, काही सांगायचं असतं, तेव्हा सगळे एकत्र असे अंगणात येऊन जेवतो. आणि आज तू सुद्धा जेवून जाणार आहेस. बस बस. नाही काकू, राहू दे. मी फक्त चावी द्यायला आलो होतो. ऍक्च्युली मी जातो. अरे सिद्धू बस ना. अरे बाबा, तुझी मैत्रीण म्हणतीये म्हणून तरी थांब. बघ आता तर थांबावंच लागेल. बस बस.
आणि हे बघ सिद्धू, जर सिंचनाला कळलं ना की तू आला होतास आणि आम्ही तुला न जेवताच पाठवलं तर माझं काही खरं नाहीये. सो प्लीज ऐक माझं आणि बस जेवायला. प्लीज भाऊ, प्लीज. एकच मिनिट. जान्हवी, जान्हवी, हे काय तू बाबांना व्हिडिओ कॉल केलायस? हो. जानूचा फोन. आई बाबा जानू कशी आहेस ग? ठीक आहेस ना? बरं, थांबा आईशी बोल. कशी आहेस ग बाळ? हे काय तुम्ही बाहेर काय करताय? काय झालंय? अगं व्यंकीला आज तुझी खूप आठवण येत होती. सगळ्यांनाच येत होती. मग व्यंकी म्हणाला आपण आज अंगत पंगत करूया आणि जानूला फोनही करूया म्हणून केला होता तुला. मलाही तुमची खूप आठवण येते. आई, भावनाताई बोलते. जानू, पण आता तुला बघितल्यावर खूप बरं वाटतंय. मला सुद्धा. बरं ऐक. ऐक ऐक माझ्याकडे दे ना प्लीज. अरे अरे हाय जानू, अगं तुझं गाणं खूप मिस करतो आम्ही. आणि ना तुझी खूप आठवण येते ग खरंच. ए हरीश, असा कर मोबाईल असं कर. जानू दादाशी बोल. हा ए जानू, याला तुझी आठवण वगैरे काय येत नाही या? हा? याला तुझ्या वाटणीचं खायला मिळणार आहे म्हणून खुश आहे तो. काय काय बोलताय? जयंत ऐकतोय तिकडनं. मग ऐकू दे ना, मी माझ्या बहिणीशी बोलतोय, त्याला ऐकू दे. ऐक तू. जेवलीस का ग बाळा? नाही आजी, अजून नाही, जेवेन आता. हरीश, बाळा खूप वेळ झाला रे तुम्ही बोलताय. तिथे जावई बापू पण आहेत ना, बरं दिसत नाही. आण बघू इथे. हो जानू आईशी बोल. जानू, अगं तसं खूप बोलायचं तुझ्याशी, पण आता खूप उशीर झालाय आणि जावई बापू पण असतील ना तिथे. बरं दिसत नाही, नंतर करतो आम्ही तुला फोन. आता आम्ही पण जेवायला बसतोय. माझ्या वाटणीचा घास? मला माझ्या हक्काचा घास हवाय. तिला म्हणावं थांब जरा. हक्काचा घास आहे तर थांब. हा घास आमच्या जानूचा.
जावई आई बाबा तुम्ही दोघंही प्लीज इमोशनल होऊ नका. मी आहे ना. आणि तुम्ही सगळे छान मस्त पैकी तिकडे अंगत पंगत एन्जॉय करा. आम्ही इकडे करतो. जानू परत फोन कर ग जानू. हं? बरं आहे जय. होय बाय. ठेवते. बाय. घर भरले आपले प्रेमळ साथ. नकोय मला. जान्हवी अगदी शेवटचं घास आहे. बस झालं. ओके. हां बाय बाय बाय. बाय बाय जी. नमस्कार काकू. सुखी राहा बाळा. हो जपून जा रे. हो काकू एक सांगू. बोल ना. हा सिंचनाताईची आम्ही खूप काळजी घ्यायचो. म्हणजे साधी टाचणी जरी टोचली ना तिला तर 10 माणसं धावून यायची. जीवापाड जपलंय आम्ही तिला. म्हणून ती जेव्हा पळून गेली होती तेव्हा त्रास झाला होता आम्हाला. साहजिक आहे रे. पण आज इथे आल्यावर मला कळलंय की ताईला काही झालं तर तिच्यासाठी 10 लोक नाही अख्खं कुटुंब धावून येईल तिची काळजी घ्यायला. अगदी बरोबर आहे तुझं. अरे सिंचना या घरची सून नाही, लेक आहे. तुला माहिती आहे का, या घरात मंगल, भावना, जान्हवीला जसं वागवलं जातं ना, वीणा आणि सिंचनाला अगदी तसंच वागवलं जातं. सुना नाही, लेकी आहेत त्या घरच्या. नाही काकू, माझी खात्री पटली आता. तू आज इथे जेवायला थांबलास ना, खूप छान वाटलं बघ. पुन्हा ये. हा हो नक्कीच काकू. चला. सावकाश चालव गाडी. भाऊ नाही ते आपल्याकडे अंकल आलेले ते कोण होते? ते सिंचना मामीचा भाऊ होता तो. भाऊ नाही
जर ते सिंचना मम्मीचा भाव होता मग तू त्यांना का ओरडत होती? असं ओरडलं नाही पाहिजे ना. तुम्हाला कसं कळलं मी त्यांना ओरडत होते? भाऊ नाही, मी बघितलं. आनंदी, मोठ्यांचं बोलणं असं चोरून ऐकायचं असतं का? बॅड मॅनर्स. सॉरी भाऊ नाही. इट्स ओके. बघा, आत्ता कसं तुम्ही स्वतःला करेक्ट केलं, मला लगेच सॉरी म्हणालात, पण ते कधीच असं करत नाहीत. मला त्यांच्याशी बोलायला आवडत नाही हे त्यांना सांगून सुद्धा ते माझ्याशी बोलायला येतात, म्हणून मी त्यांना ओरडले. पण तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टी शिकायच्या हा आनंदी, कारण तुम्हाला खूप मोठं व्हायचंय आणि स्ट्रॉंग गर्ल बनायचंय, हो की नाही? हो, पण भाऊ नाही. आनंदी, आता बास, अजून तुम्ही लहान आहात. ह्या सगळ्यातलं कळायला अजून तुम्हाला खूप अवकाश आहे. देवाच्या मनात जे असतं ना तेच आपल्या आयुष्यात होतं. म्हणजे बघा ना, तुम्ही आणि मी एकमेकींच्या आयुष्यात असावं हे देवानीच ठरवलं होतं. आणि जर एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल ना तर तिला आपल्या आयुष्यात अजिबात आणायचं नाही. म्हणजे माझ्या लाईफ मध्ये फ्रेंड येऊ शकतो कारण तो मला खूप आवडतो. पण आता जर मी भावनाईला सांगितलं तर ती खूप चिडेल, म्हणून मी आता तिला काहीच सांगणार नाही. काय झालं आनंदी? कसला विचार करताय? काय नाही भावनाई. झोपा आता.